उद्धराया आले दीनजना. संताचा देवाचा अवतार असतो, माणसाचा अवतार नसतो. मग माणसाचा काय असतो? जन्म असतो. का जन्माला यावं लागतं? उगच आलो असं नाही. कशासाठी आलो? पूर्वजन्मी जे केलं त्या कर्माची फळं भोगायला जन्माला यावं. च शब्द यावाच लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे सिद्धी हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. उपजले मेले, उपजले मेले, ऐसे की हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. जे कर्म घडलं आपल्याकडून त्या कर्माची फळं भोगण्यासाठी जन्माला यावाच लागतं. मग कुणी जरी असला तरी त्याला हे सुटत. महाभारतातला असा प्रसंग एकदा, कौरवाचे धृतराष्ट्राचे 100 मुलं महाराज मेले आणि उगा उद्विग्न बसला. देवाची भेट झाली. धृतराष्ट्रा का उदास बसलात? देवा तुम्हाला माहित नाही? कृष्णा तुला माहित नाही का? 100 लेकरं होऊन एक बी काठी धरायला राहिलं नाही. जाऊ द्या, हे बघा, ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ ज्याला त्याला भोगावं लागतात. म्हणजे मी काय एवढं असणार पाप केलं आणि माझे 100तून एक बी मुलगा राहू नये? नाही, मला सांगाच. ते म्हणले जाऊ द्या ना, आता उलतलंय पान, पुन्हा कशाला महागारी त्याला बघत बसायचं. नाही, मला सांगा की माझ्याकडून एवढं काय झालेलं होतं. त्याचा आग्रह पाहून देवानं सांगितलं, धृतराष्ट्रा राजा, एक काळ असा होता की पशुपक्षी धरायचे, बाजारात नेऊन विकायचे आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. पण धरण्यामध्ये बी मर्यादा असतात ना काही. एका झाडावर 100-400 पाखरं बसले होते आणि काय केलं, त्याला जाळं गुंडाळलं आणि अग्नी लावून दिला. त्या अग्नी लावल्यामुळं झालं काय, त्या अग्नीनं अनेक पक्षी आंधळे झाले आणि 100 पाखरं मेले महाराज. जोपर्यंत पुण्य होतं तोवर काही बाधा नाही, पण या जन्मात आता पुण्य सगळं संपलं म्हणून जन्मताच तुम्ही आंधळ झालात. आणि तुमचे किती लेकरं मेले? 100 लेकरं मेले. म्हणून मनात वाचिरे पूर्वसंचित केले आणि तयासारखे भोगणे. अहो, ज्या ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या अदृष्टानंच घडतात. आई जरी वडील जरी असले तरी आई आणि वडिलांचं काय, जेवढे आपल्या पोटी जन्माला येतील तेवढे सगळ्यांचं चांगलं असावा. सगळ्याची श्रीमंती, सगळ्याचा मान सन्मान, सगळ्याचं आयुष्य सर्वांना समान असावा असं कुणाला वाटतं? आई वडिलांना. पण सगळ्याच आर्थिक उत्पन्न माय बरोबर करू शकते का? आयुष्य बरोबर करू शकते का? नाही करू शकत. का करू शकत नाही? ज्या मुलाचं जसं अदृष्ट असन त्याच्या पुढं मायबापाला काही करता येत नाही. हा अदृष्टाचा परिणाम आहे. हो, म्हणून जे जे लिहिले संचिती आणि ते न चुके. हो. अदृष्ट जर चांगलं असलं तर माणूस फारच शिकलेला लागतो श्रीमंत होण्यासाठी, असं काही. आणि आमचं चांगलं व्हावं, आर्थिक उत्पन्न वाढावं म्हणून फार शिकलेले असतात. पण फार शिकले म्हणजे धनवान झाले असं बी काही दिसत नाही. बरेचसे डोंगरात असे काही माणसं आहेत 5वी नापास आणि करोडोपती. आम्ही शिकून मोठे होऊ म्हणून MA BEd गणितात इंग्रजीत, हो, पण नुसते सर्टिफिकेट भीतीला काय केले तर आड केले तर कापस याची तिथं.
कारण उधो कर्मन की गती न्यारी, मूर्ख मूर्ख राजा होवे, पंडित फिरत भिकारी. काही माणसं मूर्ख असतात, हो, अशिक्षित असतात, पात्रता नसते, पण आरक्षण त्यांना निवडून द्यावाच लागतं. आणि निवडून दिल्यास तिथून पुढे 2-2 महिने सही शिकवावं लागतं बरं का. पण ते गावाचे काय असतात, प्रथम नागरिक असतात. चला, आजही आपण जर पाहिलं तर या देशामध्ये राष्ट्रपती होण्याच्या लेवलचे अनेक माणसं आहेत. सगळे राष्ट्रपती होते का? पात्रता नाही का? पात्रताही आहे, राष्ट्रपती व्हावंही वाटतं, पण व्हावं वाटतं म्हणून राष्ट्रपती होता येणार? मग त्याला काय लागतं अगोदर? भाग्य जय सानुकूळ, ते केले उद्यम सदा सफळ. काही कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणतात आम्ही 10वी नापास झालो, 10वी नापास झालो. पण आज महाराष्ट्राच्या किल्ल्या, आर्थिक किल्ल्या त्यांच्याकडे येतात. काय सांगायचं? काय कारण आहे? प्रारब्ध चांगलं आहे, नाही का? म्हणून होय अदृष्ट आपयते तरी वाळूची रत्ने परते, हा असा अदृष्टाचा महिमा आहे महाराज. बरं, आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी होतात त्या अदृष्टानं होतात. किती अदृष्ट बलवान आहे महाराज म्हणतात, देहाचे उत्पत्ती स्थिती निधन, पुरुषाशी वशनवे जान, येथ प्रारब्धची कारण दैव योगे चलन देहाचे, स्वदेशी का परदेशीन प्रारब्ध नेतसे देहाशी. काही माणसं महाराज एखाद्या वस्तीवर जन्मत येतं, नोकरी त्यांची अमेरिकेला. हा, काही माणसाचं एवढंच श्रीमंती असते पण आयुष्य 30 नाही तर 40 वर्ष. आपलं उदाहरण जर पाहायला गेलं तर या देशाच्या आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून काय गाजावाजा होता, नाही का? हो, पण आरोग्य मंत्री असून सुद्धा आरोग्याला औषध मिळालं नाही ना मिळालं महाराज. आणि म्हातारपणी यायच्या अगोदर देवाघरी जावा लागलं. का? नाही आपल्या हातात, कारण आयुष्य काय झालं, कमी पडलं, काही करता येत नाही. म्हणून ज्या त्या गोष्टी जीवाला ज्याच्या पूर्वकर्माप्रमाणे भोगावा लागतात. पण संत अवताराला येतात तर नेमकं कशासाठी येतात? उद्धराया आले दीनजना. कारण मनुष्य जन्म जर मिळाला तर जन्म मरणाचं बंधन त्याचं सुटलं पाहिजे, हे खरं मुख्य काम आहे. वाडे बांधले, होडे बांधले, अमुक अमुक गोष्टी केल्या, पंतप्रधान पदापर्यंत मजल गेली, पण मुक्त नाही झाला तर साधू संत त्याला काय देत नाहीत, महत्व देत नाही. जिंकावा संसार आणि येणे नावे तरी शूर. कारण सगळ्या रोगामध्ये जर मोठा रोग कोणता असेल तर संसार. संसार दुःख मूळ चौकडी इंगळ, संसार दुःख मूळ चौकडी इंगळ. क्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोपसोने पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ सोने पाठी लागले ओढाळ. कवनाने शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. कवनाने शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागोच दैवाचा बापर उपकारी. अंधळा दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. सर्वात रोग मोठा कोणता असेल तर संसार. आता संसार म्हणजे समाजाने असं नको समजायला, लेकरं बाळ, घरदार, शेतीबाडी, याला लोक काय म्हणतात
संसार. पण संसार म्हणजे सरकत राहतो, त्याला काय म्हणायचं? संसार. संसरती इति संसार, हा सरकत राहतो महाराज. आणि सरकीन आणखीन कोणाला थांबिता आलं नाही. बघा, आपला जन्म झाला, आपल्याला बालपण आलं, बालपण चांगलं या, पण सरकत का नाही? सरकत महाराज. बालपण सरकलं रे सरकलं की पुन्हा तरुणपण येतं. तरुणपणासारखा योग नाही, पण तरुणपणाचा सदुपयोग करण्याचं गिन्यान तरुणपणाला असेल काही सांगता? बरेचसे तरुण तर महाराज आंघोळ करायची आणि टपरी जाऊन उभा राहायचं, आणि टाइम इज मनी, 4-4 घंटे तिकडंच. माय जर म्हणले कुठे गेलतात बाबा, बरं काय तिला असं वसकायचं म्हणतात. तर खरं तर हे वेळेचा सदुपयोग आहे का दुरुपयोग आहे? खरं तर वेळेची हानी ही सर्वात मोठी काय आहे? हानी महाराज, बरं का. आणि त्यातली त्यात काही जरी झालं तरी जे काम माणसाचं 4 वाजल्यापासून जे 9 वाजेपर्यंत होतंय ते पुन्हा दिवसभर होतंय का? आणि ती वेळ जर कुठं टपरीवर, स्टँडवर गप्पा मारण्यात जर गेली, मग काय कमाई होती महाराज, सांगा ना तुम्ही, नाही का? तर अशा प्रकारे तरुणपणामध्ये तरुणपणाचं महत्त्व कळालं पाहिजे. हो, बरं, तरुणपण जरी चांगलं असलं तरी काय कौरक बी राहतं का? वयाचं 40वं वर्ष हे तरुणपणाचं शेवटचं वर्ष, आणि 41वं वर्ष लागलं की मग माझ्यासारखी ताकद कुणात नव्हती, माझ्यासारखं देखणं कुणीच नाही, आता काही बोलायचं नाही. आता खरी दारिद्र्याला सुरुवात झाली. आणि मग अशा प्रकारे नाथ महाराज तर म्हातारपणाचं वर्णन करतात. वार्धकी नाथिल्या व्याधी, वार्धकी नाथिल्या आधी, वार्धकी भ्रंशेष बुद्धी, सुख त्रिशुद्धी तेथे नाही. जरेचे बळ बहुवस जरा नाशी शरीराभास, भेने पालटती केसन सुखाचा लेश नाही तेथे. म्हातारपण काळ्या केसानं बघितलं की घाबरतेत महाराज. नाक मुख गळू लागले, लाड आणि समूळ, नाक मज नाही हात पाय, डोळा पडली धापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, हे कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाड आणि समूळ, नाक मुख गळू लागले, लाड आणि समूळ, अवघे करी हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत वारे दाखवा दिनाचा सोयरा, तुम्ही संत माया बाप एवढा उपकार करा, रामचंद्र देवरी दाखवा दिनाचा सोयरा. हे म्हातारपणाचं वर्णन आहे, नाही का? वार्धक्य देखून येता समूळ पळणी व्हावे दाता, क्षीण हो इंद्रिय सत्ता सुखाचे वार्ता तेथे नाही. बाईल नायके बोला बाळे दावी तेव्हा कुल्या, जो तो चेष्टवी मुला जरठा खवळी ते विनोदे, नाही का? हो, जरेचे बळ बहुव जवळ बैसे ना माणूस, हो, खोकला लागे बहुवस भुवती बळस चिडानी, जरा जर्जर कल्लोळे शरीराची शक्ती पळे, डोळे होती सरकाळे तोंडे हुनी लाळ गळे उरावरी. हो, आमचे राऊत बाबा सांगत असतात, ठीक आहे काळ लय लांब आहे आणखीन, पण थोडं आपण निहाळी जावा. एक दिवस असा येणार आहे, आपल्याला भीतीला टेकविलेलं आहे, पुढी एक आरती लावलेली, काही उदबत्त्या बी लावलेल्या आहेत, आणि पुढे वाजंत्री वाजत येत. आता आमचं कसं होईल? लांब आहे काळ, पण तुमचं कसं होईल म्हणून तुम्ही आमचं कसं होईल, नाही तर घराला कुंपण होतं.
असा काळ येणार आहे आणि ते लांब आहे तर झाकपाक करावं जे करायचं ते. जसं शहाणी सुज्ञ माता भगिनी अशी असते, दिव्यात तेल आहे तर काय करते ती जे काय करायचं ते करून देते. एकदा दिव्यातलं तेल संपलं की मग कुठं काय ठेवायचं आणि कुठं काय ठेवायचं अंधारात काही कळत. आणि कोणाचं जे शरीर असलं तरी महाराज 65 ते 70 वर्षाच्या अलीकडे शरीर काय ती, जरी मुलं बाळ पाळण्यात जरी असणारे झोप म्हणजे झोका जरी देत असले, पण शरीरातल्या व्याधी माणसाला झोप म्हणजे सुख देतात का? म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टीला माणूस कॅल्क्युलेटर लावतं, पण ह्या गोष्टीकडे भविष्याकडे पाहतच नाही, नाही का? परिमळ गेलिया ऐशा शेवटी देह तैसा, घडी घडी वाट ह्याची पाहे. अजून किती आहे अवकाश. मग या जन्म आणि मरणातून मुक्त होणं हे मानवाचं कर्तव्य का आद्य कर्तव्य? जन्म येऊन या देखा, जन्म येऊन या देखा, जन्म येऊन या देखा, जन्म येऊन या देखा, देवानं महाराज शेवटी नक्की परीक्षा ठेवलीच. काय परीक्षा आहे? एरवी तरी साधारण उरी आदळली मरण जो आठवू धरी अंतःकरण अंतकरणा तेच. तेची होई जे मरणाच्या टायमाला जे ध्यानी मनी येतं त्या जन्माला जावा लागतं. चुकलियावर मग तर हे जे चक्र आहे आणि याच्यातून अशा प्रकारे जीव मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी संत भूतलावर अवताराला येतात. आणि त्यातली त्यात कुणाच्या उद्धारासाठी येतात तर उद्धराया आले दीनजना. आता दीनजना म्हणजे काय याचं थोडंसं जर चिंतन पाहिलं तर दीन म्हणजे गरीब. बरं, आता गरीब म्हणजे इथं आर्थिक गरिबी नाही. मग संत साहित्यामध्ये दीन कुलाला म्हटलं जातं. इंद्रियाच्या अधीन ज्याचं जीवन आहे त्याला काय म्हणायचं? दीन म्हणायचं. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. देवानं आपल्याला इंद्रिय दिले, पण इंद्रियाच्या अधीन गेलं की आपल्या गरिबीला सुरुवात झाली. सगळ्यात वाटोळ जर कशाने होत असेल तर इंद्रियाच्या अधीन गेलं की त्या माणसाच्यानं काही होत नाही. बरं का? आणि खरं पाहिले तर देवानं इंद्रिय दिले आपल्याला, पण ह्यांची ओढ बाहेर ठेवली महाराज. म्हणून आपल्या फायद्याचं ते इंद्रियाला आवडतच नाही. त्यांना वाटतं आमचा विषय आम्हाला मिळाला पाहिजे, मग बाकीचं काहीच त्याचा काही विचार करायचा. बरं, एक गोष्ट अशी आहे, एखाद्याला एखाद्या गोष्टीची जर गरज असली त्याला दिली तर तो समाधानी तरी राहतो. पण इंद्रिय असे बदमाश आहेत, त्यांना दिलं की मग तर त्यांना जास्तच भूक लागते महाराज. भोगी काम वाढे. आजपर्यंत आपण काय कोणत्या इंद्रियाला काय नाही दिलं, पण समाधानी झालेत का ते? हो. म्हणून इंद्रिय जे जे म्हणती ते तेच पुरुष करीती, ते तरले न तरती विशेष. हो. म्हणून इंद्रियाला वाटतं ते केल्यानं आपलं ते भलं कवच होऊ देत नाही. बरं, अशा प्रकारचे हे इंद्रिय येतं. आणि एक विशेष आहे, त्यांचा लाड केला रे केला की आपली कड लागलीच म्हणून सांग. हो. एक माणूस म्हणला कुठे गेलतात? काय नाही म्हणला, सापाची भेट झाली
आणि मस्तपैकी मग उशीच नव्हती मला. आणि मग काय झालं, उशाला घेतलो, शांत झोपलो ना आलो आम्ही. खरं असेल काही? अजिबात नाही. हो. दुसऱ्याला विचारलं तुम्ही कुठे गेलतात? काय नाही, वनात गेलो आणि वाघाच्या गुहेत गेलो, भेट झाली, राम 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 राम. ते म्हणले मग इथंच राहा. मग तिथं राहिलो, सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि मग आलो. खरं असेल काही? अजिबात नाही बरं का. हो, तसं नाही का. पतंगा दिपी आलिंगन तेथ त्यास अचूक मरण तयासी अचूक मरण, तेवी विषय आचरण आत्मघाता. आत्मघाता. हो, हा घा सर्पेशी खेळू येईल, व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, हळाहळ जिरेल शेविलिया काही. हलाहल विष पेलं जिरल का? नाही का. हो. म्हणून देखे खेळता अग्नी लागला, तो न सावरे जैसा उधवला. बरं, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. म्हणून खरं पाहिलं तर जे बघायचं तेच बघावा, जे ऐकायचं ते ऐकावा, आणि जे बोलायचं ते बोलावा. पण महाराज एवढे इंद्रिय मोकाट झाले, आता एवढे इंद्रिय मोकार झाले, जे बघायचं ते बघावा. आता हे समीकरण राहिलं, एकदा काय यंत्र हातात घेतलं जे बघायचं ते बघावा कशाचं आलंय. माईला माहिती माझा तरुण मुलगा 4 घंट्यानं काय करतोय, मोबाईल बघतोय. बाळा आता बस करावा. काय पिसाळ्यासारखं बोलतो म्हणतात माईला. बरं का तर तो इंद्रियाच्या काय झाला, अधीन झाला. आणि जेवढं जेवढं इंद्रिय त्याचा वापर प्रपंचात करावा, तेवढं तेवढं त्याचं काय होतं, त्याची ताकद काय होते, कमी होते. असं म्हणतात. चला, आपल्याच मालकाला दिसत नाही, तेच जग बघत नाही, तरी आपण तरी काय बघायचं माय. म्हणून डोळ्याला काय लावली, पट्टी लावली. डोळ्यानं दुसरं जग बघायचं सोडून दिलं तर एवढी ताकद आली महाराज. किती ताकद आली की जर एखादा असणारा माणूस नग्न अवस्थेमध्ये जर तिच्या समोर जर उभा राहिला, तो वज्रदेही होत होता. आजही एवढी काही माणसात ताकद आहे, त्यांच्या वाणी पतिव्रत असते. जर अर्धा तास त्यांचं प्रवचन असलं तर 15 दिवसानं मंडप लागत येतं. आणि आपल्याला फुकट कुणी बैठकीमध्ये घेत नाही. ते म्हणते ते माणूस जर आला तर बैठक कॅन्सल झाली म्हणून झाली, किंवा आपलं काम का. आपल्या वाणीत तपच तसं. हा, अनंत वाचाळ त्या कैशी दयाळ नाही का. अहो, आपण भजने म्हणून घेतो आणि विठोबा रुक्माई भजन झालं रे झालं, मग संताच्या चर्चा काढावा. त्या अभंगाचा अर्थ काय, काय नाही. अहो, काय माणसं ह्या काळात सुद्धा कुणाच्या घरचं खुरपीत राहतील, काय सांगा. आपल्या गावाकडे ते ह्यांचं भांडणं झालेले माहिती आहेत पण नाही वा. मग तर म्हणतात तुम्हाला सांगतो लांबलं ते कुठे गेलता, भजनाला गेलो होतो, पण भजनामध्ये दुसऱ्याचं खुरपीत बसलात का. आपलं कुणी ऐकत नाही, याचं कारण आपली वाणी काय नाही, पतिव्रता नाही. एखाद्याचं एक वाक्य अशा प्रकारे देशामध्ये काही मोठ्या घडामोडी करतं. आणि आपलं, माझा एक जोडीदार आहे महाराज, पोथी सांगणार, एकादश धरणार, सगळं करणार, पण एकदा बैठकीत बसला की 80% एकटंच बोलणार. मी म्हणतो तू एखाद्या वेळेला भजन कमी कर, पण वाणीला आवर. ते बरोबर म्हणणार, पण बैठकीत बसला की त्या स्टेरिंगवर चालू सुरू का. वाणीवर काही नाही, नियंत्रण नाही. आणि म्हणून जे जे विषय इंद्रियांना द्यावा, इंद्रिय कवा तृप्त होत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल